ना उद्या आपण जाणार आहे उदगीरला कारण की एक पिक्चर बघण्यासाठी. म्हणजेच की रितेश देशमुख साहेबांचा एक पिक्चर आलं बघा. ते पिक्चरचं काही मला नाव माहीत नाही. उद्या मी आणि बंटी सेठ जाणार आहेत. गाईस, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण दिवसामध्ये 2 ब्लॉग बनवतोय. कारण की कारण की आपल्याकडं आज खूप टाईम आहे. कारण की दररोज आपण बिझी राहतो, म्हणून आपल्याकडे टाईम राहत नाही. आणि आज आपण एकदम खाली आहोत, आहे का नाही? आहोत. मी तर रोज असतो. आम्ही तर दोघं रोज असतो. आत्ता ना वाजते तर 9:30 ना. तर आत्तापासून तकरीबन 2 महिने पहिलं का एक्झाम म्हणजे आमचे 10वी बोर्डचे एक्झाम होते. म्हणजे तेव्हा नव्हते, तेव्हा आम्हाला तयारी करायची होती. आम्ही इथे रूममध्ये 11-12 वाजे ना स्टडी रूम आहे आमची. हे जे रूम आहे या रूममध्ये ना आम्ही म्हणजे 11-12 वाजे ना अभ्यास करायचो. कारण की आमचे तेव्हा बोर्डचे पेपर होते, ह्याच्यामुळं तयारी वगैरे करायची. आता तर काय आपलं बोर्ड झाला आहे, फक्त आणि 15 दिवसानं रिझल्ट आहे. रिझल्ट बघू आता, कोणाला किती पडतात कोणाला किती नाही. जस्ट आता तर आपण बघू फ्री आहे. काय खायचं प्यायचं लोळायचं, खायचं प्यायचं लोळायचं. आता हेच काम चालू आहे ना? हो, तेच काम चालू आहे. 10वीची परीक्षा दिली तर असं वाटतं की जंग जितले आम्ही. आता खरी जंगचा निकाल 15 दिवसांना आहे. म्हणजेच की आज 30 एप्रिल आहे आणि 15 तारखेला आहे आपला निकाल म्हणते का रिझल्ट 15 तारखेला आहे. दररोजच्या सारखं आता टाइम होतोय 9:30. आता काही लगेच घेतोय मी. परंतु आता ना आपण जेवण वगैरे केलोय आणि वरती येऊन बसलोय. आणि एक गुड न्यूज आहे, ते म्हणजेच की असं 4-5 ब्लॉगमध्ये आपण बोलले आपल्या येणार आहे गिम्बल. ते पण उद्या येणार आहे. असं एक 2-3 दिवस पहिलं म्हणजेच की तुम्हाला म्हणतो आपला गिम्बल येणार आहे. ते ह्याच्या पायी यायला नाही, कारण की ते गिम्बलला आपण दुसऱ्याच्या मोबाईलवरतून मागितलं होतं, म्हणून त्याच्या पायी हे झालं. आता आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरतून ते मागितले गिम्बल. आता उद्या 11 वाजताची डिलिव्हरी आहे. 11 वाजताची दाखवते की उद्या 11 वाजताची डिलिव्हरी आहे. तर उद्या बघू आपले गिम्बल येते. आणि उद्या जर आलं ना तर आपण काही खुश राहणार. परंतु खुशीवर ना 3 बार माझ्या पाणी फिरले. एक बार 24 तारखेला, एक 28 तारखेला. 3 बार नाही, सॉरी 2च बार. आता उद्या बघू, उद्या पण खुशीवर पाणी फिरते का? उद्या जर गिम्बल आले ना, आपण उद्या काही डेंजर होणार. तर उद्याच्या गोष्टी उद्या करू. आणि उद्या 1 मे म्हणजेच की महाराष्ट्र दिन. आणि उद्या आमच्या शाळेमध्ये ना आहे झेंडावंदन. तर सर्वांना म्हणजे आता आमचा 10वीचा क्लास होता, त्यांचा ग्रुप होता, त्याच्यावरती सर्वांना मेसेज आला की मेसेज म्हणजे टाकलेत ग्रुपवरती, सर्वांना हजर व्हा. परंतु आता काय कोण जाणार कोण नाही. आता मेन मुद्दा असा आहे की आम्ही उठतोच 12 वाजता. 7 वाजता कसं जावं तुम्ही सांगा. पहिले सवय वगैरे होती, पहिलं काय वाटत नव्हतं. आता आपला टाइम टेबल झाला आहे ना तर चेंज. आता झोपायला गेलं, आता झोप येणार नाही. म्हणजेच की 2चा टाइम टेबल झाला आहे. आणि सकाळी तर 2ला झोपल्यास उठणं होतच नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तरी पण मला तर वाटत नाही की आपण उद्या झेंडावंदनला जाऊ शकेल, कारण की आपलं उठायचंच टाइम टेबल अलग आहे त्याच्यामुळे. तरी पण जाणं झालं तर जाऊ. आता तर सध्याला जे काय, आता आम्ही म्हणतोय की कॅरम खेळावं. हे बघा, दुपारी कॅरम इथेच होता, आता पण इथेच आहे. तर आता आपण कॅरम खेळूया. तर चला आता आपण कॅरम खेळू. आता आपण खेळतो कॅरम. तर कॅरमचा अर्धा डाव तर झालाय. हे बघा, त्याच्या पांढऱ्या गोट्या आहे, हे बघा अशा. तर आता माझ्या 2 गोट्या राहिल्यात, त्याच्या 3. आणि किती आला काय म्हणतात कोईन. हे आता कोईन कोण काढते ते बघूया. शुभम काढताय का मी काढतोय? क्वीन कोण काढते ते बघूया आपण. आपण जसं म्हणलं तसं तर क्वीन काढलाय शुभमनी. आणि ते पण दोन्ही पण एक साथच. म्हणजे पहिलं क्वीन आणि नंतर कवर ना, तसं नाही, तर दोन्ही पण एक साथच. तर कॅरमचा बादशाह नाही, तसं काय नाही, होतं एक बार, आहे का नाही? तर आता बघू, आता काय बघू. क्वीन तर त्यानं काढलाय, तरी पण बघू. आता आहेत बघा, याच्या 2 गोट्या आणि माझ्या पण 2 गोट्या. आता त्याच्यापैकी बघू कोण पहिलं काढते, आहे का नाही? क्वीन तर आता काढलाय त्याने. आता बघू कोण गोट्या पहिलं काढते ते 2 गाईज. क्वीन पण त्यांनाच काढला आणि त्याच्या 2 गोट्या पण, म्हणजे की त्याच्या 2 पहिलं गोट्या पण त्यानेच काढला. तर आपण दोन्ही पण ह्याच्यामध्ये हारले.
आता बघू ह्या डावामध्ये कोण जिंकते कोण नाही. आता आपला रिटर्न डाव चालू झालाय, त्याच्यामध्ये बघू. स्टार्ट. थांबा तू धर. नाही गेली. आता आपण बघू. जाऊन आले जाऊन आले म्हणजे नाही राहत ते. ड्यू ड्यू नाही ड्यू माझ्याकडे आल्यास आल्यास रिटर्न भरायचं आहे का नाही. ड्यू झालाय, आल्यास गोटी भरायची. क्वीन काढले ते आणि काय आता बघू कोण काढते काय. लाटची गोटी काढलो मीच. लास्टची झालं गोटी हा यानेच काढला लास्टची एक गोटी. विन मी झालो आणि एक विन त्याला झाला. हा आता एक विन मी, एक विन तो. पहिला तो झालाय, नंतर मी झालाय. फक्त कोईनचा झाला. हा फक्त कोईनचा झाला, बाकी मी झालो 2 पॉईंट माझ्याकडे, तुझ्याकडे 1 पॉईंट असं झालं. चालेल. तरी पण आता रिटर्न बघू. तर आपण काही दुसरा डाव चालू करा नाही. आता शुभमने आणलाय पाणी, हे बघा. तर पाणी वगैरे आता आपण पिलोय, तो पण पिलाय. आणि का आता थोडं रेस्ट घेऊ. आता आपण काम करून करून थकलोय, कॅरम खेळून खेळून थकलोय. आता थोडासा रेस्ट घेऊ आणि मग नंतर रिटर्न कॅरम खेळू, आहे का नाही. गेम स्टार्ट नंतर ना 10 मिनिटांना. वाजतात 11. आता आपलं तर कॅरम वगैरे सर्व काही खेळणं झालंय. आता लेट पण होतोय, त्याला पण घरी जायचे आणि मार खाली जायचे ये झोपण्यासाठी. आता ह्याला पण झोपण्यासाठी जायचे आणि मला पण. तर आता उद्या कॅरम खेळू, आहे का नाही. उद्या तर आता आपण जाऊ घरी. आता प्रॉब्लेम हे झालाय की आज आपलं चलत होतं 4G नेट. 5Gला तर अनलिमिटेड चालतं, परंतु 4Gला आज दिवसभर 4G चाललं. ह्याच्यामुळे आपला आज 100% डाटा खतम झालाय. तर आता वाजतात 11 आणि 1 घंटा टाइमपास करू आणि मग नंतर 12 वाजता आपलं नेट येणार. 12 वाजता मग आपण व्हिडिओ वगैरे एडिट करू आणि पोस्ट करू, आहे का नाही. आता फक्त 12 वाजण्याचा इंतजार करू आणि जेवण वगैरे तर केलोय. आता 11 वाजतात फक्त आणि 1 घंटा. वाजतात रात्रीचे 12 आणि आपलं आजचं नेट संपलं. आता आपलं आजचं नेट आले. आता 12 वाजतात आणि ना उद्या आपण जाणार आहे उदगीरला कारण की एक पिक्चर बघण्यासाठी. म्हणजेच की रितेश देशमुख साहेबांचा एक पिक्चर आले बघा. ते पिक्चरचं काही मला नाव माहीत नाही. उद्या मी आणि बंटी सेट जाणार आहेत. उद्या जाण्याचं उद्या 2 गोष्टी ते पण चांगल्या होतात. पार्सल पण येतोय आणि उद्या आपण जाणार पण आहे. तरी पण बघू त्यात का नाही. तर सो गाईज उद्या तर आपण जाणार आहे आणि उद्या तर तुम्हाला माहिती आहे 2 गोष्टी होणार आहेत. तर आपल्याला थोडी तयारी वगैरे करावं लागणार आहे आणि ब्लॉगला एडिटिंगला पण आपल्याला टाईम वगैरे लागतो. तर सो गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग तर तुम्ही मिस नका करू, कारण की उद्या लय भारी ब्लॉग होणार आहे त्याच्यासाठी. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना बाय.